नमस्कार, मी अलकनंदा तुर्के आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत रामायणातील पावनकथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. आजचा सर्ग आहे 60. त्रिशंकूचे स्वर्गाकडे सदेह प्रयाण. वशिष्ठांचे पुत्र व महोदय आपल्या तपोबलाने नष्ट झाल्याचे समजल्यावर महातेजस्वी विश्वामित्र ऋषींना म्हणाले, ह्या इक्ष्वाकू वंशात जन्मलेला त्रिशंकू राजा आहे. हा फार उदार आणि धर्मनिष्ठ असून मला शरण आलेला आहे. आपण सदेह देवलोकाला जावे अशी याची इच्छा आहे. म्हणून ज्यामुळे हा सशरीर देवलोकाला जाईल अशा यज्ञाचे आपण माझ्याबरोबर अनुष्ठान करा. विश्वामित्राचे म्हणणे ऐकून ते सर्व धर्मज्ञ महर्षी एकत्र जमून धर्मसंगत विचार करून परस्परांना म्हणाले, हे कुशिकवंशी विश्वामित्र फार कोपिष्ट आहे. ते जसे म्हणतील तसे नीट केले पाहिजे ह्यात संशय नाही. भगवान विश्वामित्र अग्नीप्रमाणे दाहक आहे. ते रागाने श्राप देतील. म्हणून ज्यामुळे इक्ष्वाकू कुल उत्पन्न त्रिशंकू विश्वामित्राच्या तेजाने सदेह स्वर्गाला जाईल अशा यज्ञाचा आपण आरंभ केला पाहिजे. विचार करून यज्ञाचा आरंभ करावा असे त्यांनी ठरवले व आपापल्या कार्याला सुरुवात केली. महातेजस्वी विश्वामित्र त्यात अर्धायू झाले. नंतर मंत्रवेत्ते ब्राह्मण क्रमाने ऋत्विज झाले. त्यांनी यथाविधी मंत्रोच्चार करून सर्व कार्य पार पाडले. नंतर बऱ्याच वेळाने महातपस्वी विश्वामित्रांनी आपापला भाग ग्रहण करण्याकरता सर्व देवतांचे आवाहन केले. परंतु हवीर भाग ग्रहण करण्याकरता कोणतीही देवता आली नाही. त्यामुळे विश्वामित्र महामुनी क्रोधाविष्ट झाले. ते स्तुवा करून क्रोधाने त्रिशंकूला म्हणाले, राजा, मी स्वतः प्राप्त केलेल्या तपश्चर्येचे सामर्थ्य पहा. हा मी माझ्या प्रभावाने तुला सदेह स्वर्गाला नेतो. नरेश्वरा, तू आपल्या शरीरासह दुर्लभ स्वर्गलोकाला जा. राजन, तपश्चर्या करून मी थोडे जरी फळ मिळवले असेल तर त्याच्या प्रभावाने तू शरीरासह स्वर्गाला जा. काकुत्सा, विश्वामित्र मुनींनी असे म्हणताच सर्व ऋषींच्या देखत त्रिशंकू राजा सदेह स्वर्गाला गेला. त्रिशंकू स्वर्गलोकात आलेला पाहून सर्व देवासह पाक शासन इंद्र त्यांना म्हणाला, त्रिशंकू, तू इथून पुन्हा परत जा. स्वर्गात तुझ्याकरिता स्थान नाही. मूर्खा, तू गुरुच्या शापाने नष्ट झाला आहे. म्हणून खाली डोके करून पृथ्वीवर पड. महेंद्राने असे म्हणतात, त्रिशंकू, माझे रक्षण करा, माझे रक्षण करा असे तपोधन विश्वामित्रांना ओरडून सांगत खाली पडू लागला. त्रिशंकूचा आक्रोश ऐकून विश्वामित्रांना फार क्रोध चढला आणि त्रिशंकूला ते थांब थांब असे म्हणाले. तेव्हा त्रिशंकू अधांतरीच लटकत राहिला. विश्वामित्र तेजस्वी असून दुसऱ्या प्रजापतीप्रमाणेच होते. सर्व ऋषी समक्ष त्यांनी दक्षिणेला दुसरे सप्तर्षी निर्माण केले. क्रोधवश होऊन त्यांनी नवीन नक्षत्रेही निर्माण केली. क्रोधवश होऊन महायशस्वी विश्वामित्रांनी सर्व ऋषींच्या समक्ष दक्षिण दिशेला नक्षत्रवंश निर्माण केल्यावर ठरवले की मी दुसरा इंद्रलोक निर्माण करील किंवा मी दुसरा स्वर्ग निर्माण करील. त्यात इंद्र राहणार नाही.
विश्वामित्रांनी क्रोधाने नवीन दैवते निर्माण करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व ऋषीगण, सूर, असुर हे फार घाबरून गेले आणि महात्मा विश्वामित्रांना विनंती करून म्हणाले, महाभागा, हा त्रिशंकू गुरुशापामुळे पुण्यहीन होऊन चांडाळ झाला आहे. म्हणून तपोधना, त्याला सदेह स्वर्गात जाण्याचा अधिकार नाही. त्याचे ते म्हणणे ऐकून मुनिवर विश्वामित्र चांगल्या शब्दात सर्व देवांना म्हणाले, देवगणांनो, आपले कल्याण असो. हा त्रिशंकू राजाला सदेह स्वर्गाला पाठवीन अशी मी प्रतिज्ञा केली आहे. ती मी खोटी करू शकत नाही. ह्या त्रिशंकूला शाश्वत स्वर्गसुखाची प्राप्ती झाली पाहिजे. मी जी नक्षत्रे निर्माण केली आहेत ती सर्व कायम राहावीत. जोपर्यंत हा संसार आहे तोपर्यंत मी जे जे निर्माण केले ते सर्व राहिले पाहिजे. ह्या माझ्या म्हणण्याला सर्व देवांनी संमती द्यावी. विश्वामित्रांनी असे म्हटले तेव्हा सर्व देव म्हणाले, महर्षे, तथास्तु, तुझे कल्याण असो. तू निर्माण केलेले सर्व राहो. तू निर्माण केलेली सर्व नक्षत्रे वैष्णवर पथाच्या बाहेर राहतील व फिरत राहतील आणि हा त्रिशंकू खाली डोके करून ज्या नक्षत्रामध्ये प्रकाशमान होत राहील ह्याची स्थिती देवाप्रमाणे राहील. ही सर्व नक्षत्रे ह्या कृतार्थ आणि कीर्तिमान राजाचे स्वर्ग लोकात गेलेल्या पुरुषाप्रमाणे अनुसरण करतील. नंतर सर्व देवांनी ऋषीमंडळीत असलेल्या विश्वामित्रांची स्तुती केली. तेव्हा महातेजस्वी विश्वामित्रांनी ठीक आहे असे म्हणून देवाच्या म्हणण्याचा स्वीकार केला. नरश्रेष्ठ श्रीरामा, नंतर यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव आणि तपोधन महर्षी जसे आले तसे निघून गेले. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. धन्यवाद. थँक्यू. जय श्रीराम.